देशभरात रमजानचा शेवटचा आशरा आता सुरू झालेला आहे. पवित्र रमजान महिन्याचा शेवटचा आणि अत्यंत महत्वाचा टप्पा म्हणजेच अखेरचा आशरा सुरू झाला असून बाभुळगाव शहरातील मुस्लिम बांधवांमध्ये मोठा उत्साह दिसून येत आहे. या काळात केल्या जाणारा एतेकाफ म्हणजेच 10 दिवसाचा आध्यात्मिक एकांतवास या विशेष उपासनेसाठी बाभुळगाव शहरातील तिन्ही मुख्य मशिदीमध्ये भाविकांनी आपली तयारी पूर्ण केलेली आहे. तिन्ही मशिदीमध्ये धार्मिक चैतन्य आता दिसून येत आहे. बाभुळगाव शहरातील मुख्य मस्जिद, जामा मस्जिद, गौसिया मस्जिद आणि रहमानिया मस्जिद या तिन्ही प्रार्थना स्थळांमध्ये ऐतिकाफसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. रमजानच्या 20व्या रोजानंतर भाविक या मशिदीमध्ये दाखल झाले असून पुढील 10 दिवस ते पूर्ण वेळ अल्लाहच्या इबादतीमध्ये मग्न राहणार आहेत. जामा मस्जिद शहरातील मुख्य मस्जिद असल्याने येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या संख्येने नागरिक ऐतिकाफसाठी बसणार आहेत. तसेच गौसिया मस्जिद येथील युवा वर्गाचा आणि स्थानिक भाविकांचा उत्साह पाहण्यासारखा असून मशिदीत कुराण पठण आणि नमाजसाठी विशेष वातावरण निर्मित करण्यात आलेले आहे. तर रहमानिया या मशिदीतही भाविकांच्या निवासाची आणि इबादताची उत्तम सोय करण्यात आली असून परिसरात शांतता व मागण्यांचे वातावरण सध्या दिसत आहे. रमजानच्या शेवटच्या 10 दिवसांमध्ये जगातील सर्व व्यापांपासून अलिप्त राहून मशिदीत राहण्याला ऐतिकाफ म्हटले जाते. या काळात भाविक केवळ नमाज, कुराण पठण आणि दुआ यामध्ये आपला वेळ घालवतात. ही परंपरा हजारो वर्षापासून सुरू असून आध्यात्मिक शांततेसाठी भाविक याकडे वळतात. लैलतुल कद्रचा शोध आणि ईदची चाहूल याच शेवटच्या टप्प्यात असते. या शेवटच्या टप्प्यात येणाऱ्या लैलतुल कद्र म्हणजे पवित्र रात्र शोधण्यासाठी नागरिक रात्री उशिरापर्यंत जागून प्रार्थना करत आहे. त्यामुळे बाभुळगावच्या बाजारपेठेत आणि मशिदीच्या परिसरात रात्रीच्या वेळी विशेष वर्दळ दिसून येत आहेत. मशीद कमिटीतर्फे भाविकांच्या सोयीसाठी स्वयंसेवक तैनात करण्यात आले असून सर्वत्र बंधुभावाचे दर्शन सध्या करत आहेत.